माझी लाडकी मोठी सून अंबिका माझ्या समोर आहे कुठेतरी आणि मला दिसत पण नाही. दादासाहेब, हे बघा, खूप वेळ झालाय. आता तुम्हाला जायला हवं. ठीक आहे, पण मीरा आणि अंबिका, आपण तिघांनी मिळून मंजिरीचं खरं रूप सगळ्या जगासमोर आणायचंय. हो बाबा. घडतंय हे सगळं. हे जे काही घडतंय ते माझ्या कल्पनेच्याही पलीकडचे. पण काही झालं तरी मी माझ्या घरावर संकट येऊ देणार नाही. पण मला माझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आता मीरा आणि अंबिका सोबत उभं राहावंच लागेल. ही लढाई मला लढावीच लागेल. लढणार मी ही लढाई, पण काही झालं तरी मी मागे हटणार नाही. तुला माझं खरं रूप पाहायची खूप घाई झालीये ना? दाखवते. आज रात्री मी तुला माझं खरं रूप दाखवते. तयार राहा. तुझा आधार असला ना अथर्व की सगळं सोपं वाटतं बघ. बाबा, मी कायम आहे तुमच्यासोबत. म्हणून तर माझ्या नसण्याची सुद्धा काळजी वाटत नाही मला. तुम्ही नसण्याची म्हणजे? अथर्व, याच आधाराची गरज यापुढे आपल्या घरालाही पडणार आहे. तुला सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या एका वडिलांच्या घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे आता सगळं तूच सांभाळतोयस, व्यवस्थित सांभाळतोयस. पण बाबा, काय झालंय? का तुम्ही अचानक असं बोलताय? तुमचं फक्त बीपी शूट झालं होतं. अथर्व, रे, कधी ना कधीतरी एका बापाला आपली सगळी सूत्र आपल्या मुलाच्या हातात सोपवावीच लागतात ना. त्यांच्या जबाबदाऱ्या घ्याव्याच लागतात. आज मी सगळं बोलतोय कारण आज तू आहेस, मी आहे. बोलता येते, बोलण्याची संधी मिळाली. उद्या कदाचित वेळ निघून गेली. बाबा, यू आर परफेक्टली फाईन. तुम्हाला काहीही झालेलं नाहीये. आणि ऑनेस्टली तुमची जागा मी काय या जगात कोणीही घेऊ शकत नाही. ते शक्यच नाहीये. मी त्या अर्थाने नाही म्हणत आहे राजा, पण सत्य हेच आहे ना की प्रत्येक मुलाला कधी ना कधीतरी आपल्या वडिलांची जागा घ्यावीच लागते. सर्वार्थाने. उद्या कदाचित वेळ निघून गेली आणि मी हे दादासाहेब, काय काय झालं अथर्व?
दादासाहेब, तुम्ही विसरताय का की तुमची तब्येत बरी नाहीये? तुम्हाला आरामाची गरज आहे. अथर्व त्यांना आराम करू दे. आणि तू जा तुझ्या खोलीत, मीरा वाट बघते तुझी. हो आई. आई तू बाबांची काळजी घे. बघ ना, हे अचानक असं निर्वाणीचं बोलतंय. काय बोलताय? तूच विचार. ठीक आहे, मी विचारते. तू जा. मीरा, आता बाबाई आपल्यासोबत आहे. आपली ताकद वाढली आहे ग. आता काय करायचंय ते लवकरात लवकर ठरवायला हवं. ताई, दादासाहेबांना आपल्यासोबत सामील करून घेणं इतकं सोपं नाही आहे ग. मंजिरीला कधीही कळू शकतं आणि ती काहीही करू शकते. मला तर असं वाटतंय की मंजिरीला सगळं कळलंय. हे बघ ताई, आपल्यासोबत महागौरी मातेचा आशीर्वाद आहे. मंजिरी आपल्याला काहीच करू शकत नाही. ती थेट आपल्यावर हल्लाही करत नाही. ताई, ती तुलाही काही करू शकत नाही. पण जर दादासाहेब आपल्यासोबत असतील तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो ताई. बरोबर आहे तुझं. आणि आता त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच आहे. हो ताई, दादासाहेबांच्या सुरक्षेची काळजी तर घ्यायलाच हवी. मीरा, अथर्व आलेत. वेदाचे बाबा, काय झालं? दादासाहेब झोपलेत ना? आणि त्यांना बरं वाटतंय ना आता? मला तरी वाटते की त्यांना बरं वाटत नाही. ते वॉशरूममधनं बाहेर आले, मी त्यांना आधार दिला तर ते अचानक असं काहीतरी विचित्र निर्वाणीचं बोलू लागले. मी गेल्यावर तुला सगळं बघायचं आहे, माझ्यानंतर तूच आहेस. वेदाचे बाबा, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. दादासाहेब आजारी आहेत ना, म्हणून असं काहीतरी बोलून गेले असतील. आपल्याला वाटतं ना कधी कधी असं की सगळं संपलंय म्हणून. हे बघा, आपण सगळे आहोत त्यांच्यासोबत. त्यांना आपण एकटं वाटू द्यायचं नाही कधीच. हो, मी नॉर्मलच रिॲक्ट केलं त्यांच्यासमोर. आणि येस, आपण आहोत त्यांची काळजी घ्यायला. इनफॅक्ट आई सतत असते त्यांच्यासोबत त्यांची काळजी घ्यायला. पण